आपण साधना करणारे वास्तविक पाहता आपण कोणी नाही, तर साधना माझ्याकडनं माझे श्री गुरु करून घेत आहेत. असं जर का मी काय केली त्या ठिकाणी, की त्या विचाराने मी जर का तो भाव माझ्या अंतःकरणात असेल आणि तेच श्री गुरु माझ्याकडनं साधना करून घेत आहेत, तेच फक्त माझ्या अंतःकरणामध्ये आहेत आणि वास्तविक पाहता तेच माझा देह चालवतात, तेच माझ्याकडनं कार्य करून घेतात. अशा पद्धतीने जर का सातत्याने विचार करत गेलो, तर हळूहळू हा मी जो काही आहे, हा मी काय व्हायला लागतो, तर लय पावायला लागतो. आजचा समास जो आहे तो म्हणजे साधन प्रतिष्ठा. या समासामध्ये जवळजवळ 74 ओव्या आहे, एवढा मोठा हा समास आहे. आणि या समासामध्ये समर्थांनी साधनेची प्रतिष्ठित केलेली आहे. अर्थात साधनेला अत्यंत महत्व समर्थांनी आपल्याला दिलेलं दिसतंय या समासामध्ये. आता ते साधन कशा पद्धतीचं आहे, आपल्याला काय साध्य करायचं आहे, हा सगळा विचार या समासामध्ये समर्थांनी सांगितलेला आहे. ज्याप्रमाणे प्रपंचात काहीतरी प्राप्त करायचं, जर का आपल्याला काही प्राप्त करायचं असेल तर काहीतरी केल्याशिवाय ते प्राप्त होऊ शकत नाही, हा आपला अनुभव आहे. काहीही मिळवायचं झालं, प्रपंचातली गोष्ट, व्यवहारातली गोष्ट, तर काहीही मिळवायचं झालं तर काहीतरी त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि तेव्हा कुठे ते प्राप्त होऊ शकतं. अगदी त्याचप्रमाणे परमात्म तत्व जे काही आहे ते प्राप्त होण्यासाठी सुद्धा काही साधना करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंनी सांगितलेली साधना आवश्यक करावी लागते किंवा ती असावी लागते. व साधना करता करताच आमचं जीवनच साधनाभिमुख होऊन जावं. खरं पाहिलं असता जीवनाचं साधना म्हणजे जीवन जगतोय आणि जीवनात मग काही वेळ सकाळ दुपार संध्याकाळ, काही वेळ 10 मिनिटं सकाळी, काही दुपारी तासभर किंवा संध्याकाळी पुन्हा 10 मिनिटं, अशा पद्धतीने ती साधना म्हणजे जीवनात साधना असा त्याचा अर्थ होतो. पण वास्तविक पाहता सद्गुरूंना, संतांना, तुमच्या आमच्याकडून आपलं जीवनच अख्खं साधनामय असावं, अर्थात जीवनच साधनाभिमुख होऊन जावं, अशी संतांची तुमच्या आमच्याकडनं काही आहे तर अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून वास्तविक पाहता आम्हाला आमचं ध्येय काय आहे, आम्हाला काय साध्य करायचंय, तर ते परमात्म तत्व जे काही आहे ते परमात्म तत्व अर्थात परमात्मा आम्हाला साध्य करायचं आहे, अर्थात म्हणजेच मोक्ष आम्हाला साध्य करायचा आहे. अर्थात तो परमात्मा साध्य करायचा आहे म्हणजे मग तो आमच्यामध्ये नाहीये का, तर आत्मरूपाने तुमच्या आमच्यामध्ये तो दडलेलाच आहे. वास्तविक पाहता तुमच्या आमच्यात प्रत्येकामध्ये सर्वांमध्ये हे आत्मतत्व किंवा हा आत्माराम त्या ठिकाणी दडलेलाच आहे. मग तो नित्यप्राप्त आम्हाला आहेच, पण मग नित्यप्राप्त असूनही का म्हणून आम्हाला तो गवसलेला नाही, तर वर आवरण असल्याने तो आम्हाला अप्राप्त झाल्यासारखा झालेला आहे. आता हे कुठलं आवरण आहे नेमकं, तर हे अज्ञानाचा आवरण तुमच्या आमच्यावरती अंतःकरणावरती पडलेलं आहे. आणि वास्तविक पाहता हे अज्ञानाचं आवरण नाहीस करण्यासाठी साधना करायची आहे. साधना त्याला प्राप्त करून घ्यायची, त्या परमात्म तत्वाला प्राप्त करून घेण्यासाठी साधना नाही आहे, तर त्या ठिकाणी त्याच्यावरती असलेलं जे आवरण आहे ते आवरण दूर करण्यासाठी ती साधना करायची आहे. की जसं आपण पाहतो की पाण्यावरती शेवाळ जमलेलं असतं. आता ते शेवाळाचं आवरण बाजूला सारलं की आत पाणी आहेच, ते काही कुठून आणायचं नाहीये, फक्त वरचं शेवाळ दूर करणं अत्यंत आवश्यक आहे. अगदी त्याचप्रमाणे अज्ञानाच्या आवरणामुळे आतच असलेला आत्माराम आम्हाला अनुभवायला येत नाही आणि म्हणून त्यासाठी साधनेने ते आवरण दूर करणं एवढंच आपलं काम आहे. आणि म्हणूनच साधनेची प्रतिष्ठा समर्थ या समासामध्ये विशद करताना आपल्याला दिसतात. काही 74 ओव्यांचा हा समास आहे. तो पूर्णच्या पूर्ण पाहणं, प्रत्येक ओवीनुसार त्याचा विचार करणं हे आपल्याला 1 तासाच्या अवधीमध्ये हे शक्य नाही. पण काही ओव्यांचा गटानुसार किंवा काही मुद्द्यांनुसार निश्चितपणे विचार आपल्याला करता येऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातूनच आपल्याला तो विचार करायचा आहे.
परमात्म तत्व प्राप्ती हे आमचं ध्येय आहे आणि ते ध्येय प्राप्त होण्यासाठी आत्मानुसंधान टिकवून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. व ते म्हणून तशा प्रकारची साधना करणं हे साधकाचं अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचं कर्तव्य ठरतं. रामकृष्ण परमहंस असं म्हणायचे की लोटा जो काही आहे तो रोजच्या रोज घासल्या गेला पाहिजे, अन्यथा त्याच्यावर डाग पडल्याशिवाय राहत नाही. अगदी त्याचप्रमाणे त्या तुमच्या आमच्या अंतःकरणातच असलेला हा परमात्मा, आणि म्हणून त्या ठिकाणी त्यासाठी रोजच्या रोज श्रवण, मनन, चिंतन, नाम साधना, ध्यान साधना, तत्वम पदार्थ शोधन या इत्यादी साधना करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. नित्यमुक्त असणाऱ्या समर्थांच्या हातामध्ये सुद्धा आपण पाहतो की समर्थांची जी काही प्रतिमा किंवा आपण चित्र बघतो त्या चित्रामध्ये सुद्धा समर्थांच्या हातात कायमस्वरूपी जपमाळा आहे आणि ते स्वतः ध्यानाभ्यासही करत असत असा त्यांच्या याच्यामध्ये चरित्रामध्ये उल्लेख आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, वास्तविक पाहता नित्यमुक्त असलेल्या लोकांनी सुद्धा, ज्ञानी पुरुषांनी सुद्धा साधना सोडलेली नाही. कारण हा जो काही संसाराचा मळ सातत्याने आपल्या अंतःकरणावरती बसतोय, ते आवरण आपल्या अंतःकरणावर अगदी इतकं घट्ट एखाद्या फेविकॉल सारखं बसलेलं आहे की ते जाता जात नाही. आणि म्हणून सातत्याने रोजच्या रोज साधना करण्याची, नामसाधना असेल, ध्यान साधना असेल, तत्वम पदार्थ शोधन असेल, या सगळ्या साधना करण्याची रोजच्या आवश्यकता आहे. तशा पद्धतीने म्हणून डॉक्टर काका सुद्धा म्हणतात, त्यांचं एक वाक्य आहे, डॉक्टर काका असं म्हणतात की दिवसातून एकदा रोज आत्मवारी जी काही आहे, ते आत्मवारी आम्हाला करता आली पाहिजे. पण ती आत्मवारी करताना किंबहुना ती आत्मस्थिती सांभाळताना येणाऱ्या अडचणींसंबंधी प्रपंचात राहून ईश्वराचं हे अखंड अनुसंधान ठेवणं हीच साधना आपल्याला सातत्याने करायची आहे. पण आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे, समर्थ या ठिकाणी सांगताहेत जवळजवळ 1 ते 14 ओव्यांपर्यंत शिष्याच्या अंतःकरणात निर्माण होणाऱ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये समर्थांनी ते प्रश्न हाताशी घेतलेले आहेत. जणू काही तो शिष्य विचारतो आहे अशा पद्धतीने कल्पना केलेली आहे. कारण गुरु शिष्य संवाद आहे आणि या गुरु शिष्य संवादामध्ये शिष्याने त्या ठिकाणी काय तर साधना त्याला करायची आहे आणि ती साधना करण्यासाठी मग मध्ये मध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींसंबंधी तो आता शिष्य काही प्रश्न विचारतोय. आणि सुरुवात समर्थ या ठिकाणी अशा पद्धतीने शिष्याच्या अंतःकरणातले जवळजवळ 1 ते 8 येथपर्यंतच्या ओव्यांमध्ये किंवा 1 ते जवळजवळ 14 पर्यंतच्या ओव्यांमध्ये अनेक शंका कुशंका ज्या काही त्या शिष्याच्या अंतःकरणात आहेत, त्या शंका कुशंका हा शिष्य विचारतो आहे. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला समर्थ सांगताहेत पहिल्याच ओवीमध्ये, वस्तूची जरी कल्पावे तरी ते निर्विकल्प स्वभावे, तेथे कल्पनेच्या नावे शून्याकार. आता वास्तविक पाहता त्या शिष्याने ऐकलेलं आहे की ते ब्रह्मतत्व कसं आहे, तर ते ब्रह्मतत्व निर्विकल्प आहे आणि निर्विकल्प असणारी अशी ही ब्रह्मवस्तू आणि हा ब्रह्मानुभव होण्यासाठी ब्रह्माविषयीची कल्पना करणं आवश्यक आहे. पण मग वास्तविक पाहता हे ब्रह्म जर का निर्विकल्प आहे, तर त्या निर्विकल्प असलेल्या त्या ब्रह्मवस्तूची कल्पना तरी कशा पद्धतीने करायची. मग त्या साधकाने विचार तरी त्या संदर्भात कसा करायचा, म्हणजे कल्पना कशी करायची, त्याला त्या ठिकाणी मुळातच वास्तविक पाहता ते ब्रह्मतत्व जे काही आहे ते स्वरूपाने स्वसंवेद्य अशा प्रकारचं आहे. अर्थात कोणत्याही ज्ञानेंद्रियांनी तर्काने त्याचं ज्ञान होणं शक्य नाही. किंबहुना शास्त्रामध्ये तर 9 प्रमाणांनी ते काय होऊ शकत नाही, तर ते 9 प्रमाणांनी सुद्धा जाणल्या जाऊ शकत नाही, त्याचा अनुभव येऊ शकत नाही. आता आपला सध्या जरी तो विषय नसला तरी नुसतं आपण ऐकून ठेवूया की ही 9 प्रमाण म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण आहे, अनुमान प्रमाण आहे, शब्द प्रमाण आहे, 4थं उपमान प्रमाण आहे, 5वं अर्थापत्ती प्रमाण आहे, अनुपलब्धी हे 6वं प्रमाण आहे, शक्य
ऐतिह्य आणि चेष्टा अशा प्रकारच्या या 9 प्रमाणांनी सुद्धा त्या ठिकाणी ते ब्रह्मतत्व जे आहे ते ब्रह्मतत्व, त्या ब्रह्मतत्वाचं ज्ञान होऊ शकत नाही. जसं आपण व्यवहारामध्ये म्हणतो की मला अमक्या तमक्या गोष्टीचं ज्ञान झालं, अर्थात व्यवहारामधलं ज्ञान वेगळं आहे आणि परमार्थातलं ज्ञान जे आहे ते म्हणजेच ब्रह्मवस्तूचं ज्ञान जे काही आहे ते मात्र वेगळं आहे. प्रपंचामधलं जे ज्ञान असतं ते त्या ज्ञानामध्ये त्रिपुटी असते, पण परमार्थातलं जे ज्ञान आहे की ज्याला त्या ठिकाणी पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, समर्थांनी ज्ञानाची परमार्थातल्या ज्ञानाची काय केलेली आहे तर व्याख्या केलेली आहे. आणि त्या व्याख्या करताना समर्थ असं म्हणतात की ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. अर्थात मीच मला पाहायचं आहे, तर हे जे काही मीच मला पाहणं जे काही आहे तर हे परमार्थातलं पाहणं आहे. मग मीच मला कशा पद्धतीने पाहायचं तर वास्तविक पाहता मग ही ब्रह्मवस्तू म्हणजे त्या ठिकाणी ही कल्पनेनी सुद्धा काय करता येऊ शकत नाही, तर जाणल्या जाऊ शकत नाही. वास्तविक पाहता त्या ठिकाणी दृश्य स्वरूपाचं जसं आपल्याला ज्ञान होतं की जे त्रिपुटीच्या माध्यमातून होत असतं, की जसं त्रिपुटी म्हणजे एक द्रष्टा असतो, एक दृश्य असतं. जसं समजा माझ्यासमोर हा मोबाईल आहे, आता हा मोबाईल माझ्यासाठी दृश्य आहे, मी स्वतः जीव जो काही आहे तो द्रष्टा आहे आणि पाहण्याची क्रिया जी काही आहे ते दर्शन आहे. म्हणजे द्रष्टा, दर्शन आणि त्याचबरोबर दृश्य अशी त्रिपुटी जी काही आहे ही दृश्य जगतामध्ये जेव्हा कुठल्याही बाह्य वस्तूचं ज्ञान मला होतं तेव्हा ही त्रिपुटी अत्यंत आवश्यकच असते आणि या त्रिपुटीच्या माध्यमातूनच मला प्रत्येक गोष्टीचं दृश्य स्वरूपाचं ज्ञान होत असतं. पण परमार्थामध्ये मात्र त्या ब्रह्मवस्तूचं जर का मला ज्ञान करून घ्यायचं आहे, अर्थात परोक्ष ज्ञान मला ग्रंथाच्या माध्यमातून होईल, पण अपरोक्ष ज्ञान जे आहे म्हणजे त्याचा अनुभव जो काही आहे तो अनुभव त्या ब्रह्मतत्व होऊनच त्या ब्रह्मतत्वाचा अनुभव, म्हणजे तिथे त्रिपुटी जी काही आहे ती तिथे त्रिपुटी नसते, तर तिथे फक्त एकपणा आहे. आणि हा एकपणा जो काही आहे मग तो एकपणा अनुभवायचा असेल तर ब्रह्म होऊनच ब्रह्माला अनुभवणं, अशा पद्धतीने त्याला काय म्हणतात हे परमार्थाचं ज्ञान, म्हणजेच त्याला पाहावे आपणासी आपण अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. अर्थात म्हणूनच या ब्रह्म विषयीची कल्पना जी काही आहे ती कल्पना केल्या जाऊ शकत नाही, कारण मुळात ते तत्व जे काही आहे ते तत्व कल्पनेच्या पलीकडचं आहे. कल्पना तिथपर्यंत जाऊन पोचत नाही, म्हणजेच कल्पनेच्या आवाक्यात ते ब्रह्मतत्व येऊ शकत नाही. या दृष्टिकोनातून म्हणून त्या ब्रह्मतत्वाचा आपल्याला काय अनुभव घ्यायचा असेल, म्हणजेच त्याला पाहायचं असेल, आता इथे पाहणे हा शब्द जो काही आहे तो अनुभवणे या दृष्टिकोनातून वापरलेला असतो. परमार्थामध्ये पाहणे याचा अर्थ अनुभवणे. आपण व्यवहारामध्ये सुद्धा बोलताना असं बोलत असतो बघा की पाहणे हा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा बघ बरं याची जरा चव पहा. आता याची चव पहा म्हणजे डोळ्यांनी ती चव पाहायची आहे का? नाही, तर ती चाखून त्याची चव पाहायची आहे. पाहायची आहे म्हणजे त्याचा अनुभव घ्यायचा आहे. जसं आपण एखाद्या पदार्थाच्या बाबतीत की याची चव जरा पहा असं म्हणतो, तर म्हणजेच काय की त्या चव पहा म्हणजेच त्या पदार्थाच्या चवीचा अनुभव तू घे. अशा पद्धतीने पहा हा शब्द आपण व्यवहारामध्ये सुद्धा पुष्कळदा वापरताना दिसतो. किंवा एखाद्या वेळेस आपण असं सुद्धा म्हणतो, बघ बरं जरा याचं पोत कसं आहे ते पहा, या कपड्याचं पोत कसं आहे ते पहा. अर्थात कपड्याचं पोत कसं आहे हे पहा म्हणजे काय, तर त्या ठिकाणी त्याला स्पर्श करून त्याचा अनुभव घे की ते जाड आहे, जाडभरड आहे का मऊसूत आहे, कशा पद्धतीचं याचं पोत आहे, याचा काय घे तर याचा अनुभव घे. म्हणजे पाहणे हा शब्द आपण अनुभव घेणे या दृष्टिकोनातून व्यवहारामध्ये सुद्धा काही काही वेळेस वापरत असतो, पण व्यवहारातलं जे काही आपल्याला अनुभव येतो तो मात्र पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून अशा पद्धतीने एक तर स्पर्श करून त्याचा अनुभव येतो,
चव घेऊन त्याचा अनुभव येतो किंवा डोळ्यांनी त्याचा अनुभव येऊ शकतो. म्हणजे श्वास घेऊन दुर्गंध सुगंधाचा अनुभव येऊ शकतो. अर्थात हा अनुभव, ब्रह्मवस्तूचा अनुभव हा असा पंचज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून येण्यासारखा नाही की ब्रह्मवस्तू होऊनच ब्रह्मवस्तूचा अनुभव घ्यावा लागतो. आणि म्हणून इथे या ठिकाणी ते म्हणतायत की वास्तविक पाहता ह्या ब्रह्मवस्तूचा पाहो जाता निराकार, मनासी पडे शून्याकार, कल्पू जाता अंधकार भरला वाटे. वास्तविक पाहता हे ब्रह्म कसं, हे तत्व कसं आहे, ब्रह्म नावाचं तत्व कसं आहे, आपण सगळेजण ऐकून आहोत. परोक्ष ज्ञान आतापर्यंत जवळजवळ 6 आपले दर्शक पाहून झालेले आहेत. किंबहुना हा दुसरा तिसरा काय असेल तर आवर्तन असेल दासबोधाचं. इतक्या वेळा आपण दासबोध वाचला, इतक्या वेळा आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे परोक्ष ज्ञान आपल्याला चांगल्या प्रकारे आता त्या ठिकाणी माहिती आहे की ते ब्रह्म नावाचं तत्व कसं आहे, ते अरूप आहे. आणि अरूप असल्यामुळेच त्याला रूप नाही. म्हणजे रूप नाही म्हणजे त्याला आकार नाही, म्हणजेच ते निराकार अशा पद्धतीचं तत्व आहे. अर्थातच डोळ्यांनी रूप दिसतं, पण म्हणून हे निराकार असलेले तत्व डोळ्यांनी दिसण्याचा विषय आहे का? तर अर्थातच हा डोळ्यांनी दिसण्याचा विषय नाही, म्हणजे डोळ्यांना त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. रूपाचं ज्ञान डोळ्यांना होऊ शकतं, पण अरूप असलेल्या ब्रह्मतत्वाचं ज्ञान हे डोळ्यांना दिसणं शक्य नाही किंवा कळणं सुद्धा शक्य नाही. किंवा पंचज्ञान, आपण आता जसा विचार केला की पंचज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून सुद्धा त्या ब्रह्माचं ज्ञान आपल्याला काय तर होऊ शकणार नाही, म्हणजे त्याचा अनुभव आपल्याला येऊ शकणार नाही. मग त्या ब्रह्माचा विचार करू गेलं तर मग शेवटी हे ते नाही, हे ते नाही अशा पद्धतीने, म्हणजे मग सर्वत्र नेमकं काय, मग शून्य आहे. आता आपण सहज आपल्याच अंतःकरणात ते तत्व आहे आणि आपल्याला सद्गुरूंनी सांगितलेला की व्यतिरेकाची साधना करून त्या तत्वाचा शोध घेता येऊ शकतो. आता व्यतिरेकाची साधना म्हणजे काय, तर हे स्थूल शरीर म्हणजे मी नाही. मग त्याच्या पुढे हे स्थूल शरीर पंचतत्वांनी तयार झालेलं आहे. पंचतत्व हे पंचभौतिक आहेत आणि पंचमहाभूत ही नाश पावणारी आहेत आणि नाश पावणारी असल्यामुळे ती मिथ्या आहे. अर्थात त्या ठिकाणी हे पंचमहाभूतांनी तयार झालेलं हे शरीर म्हणजे मी नाही, अशा पद्धतीने आपण निराश करायला लागलो. मग सूक्ष्म शरीर म्हणजे तरी मी आहे का, तर अर्थात सूक्ष्म शरीर सुद्धा मी नाही. कारण पुन्हा सूक्ष्म शरीराचे जे काही घटक आहेत, मन हे वायू तत्वाचं आहे, बुद्धी तेज तत्वाची आहे, चित्त जल तत्वाचं आहे, अहंकार पृथ्वी तत्वाचा आहे, अंतःकरण आकाश तत्वाचं आहे. अर्थात पुन्हा हे सूक्ष्म शरीर सुद्धा जे काही आहे ते पंचमहाभूतांनी तयार झालेलं आहे. आणि म्हणून पंचमहाभूत म्हणजे सुद्धा मग मी नाही अशा पद्धतीचा विचार, म्हणजे सूक्ष्म देह म्हणजे सुद्धा मी नाही असा निराश करता करता मग हे मी नाही, हे मी नाही, हे मी नाही करता करता मग मी आहे तरी कोण, तर मग आपल्याला असं वाटतं मग काय शून्य, आता हे काहीच नाही. आता तिथे काय आहे तर काहीच नाहीये. किंबहुना कारण शरीरामध्ये आपण म्हणतो की काय अज्ञान आहे. अज्ञान आहे म्हणजे काय आहे, तर त्या ठिकाणी शून्य आहे. आता शून्य आहे म्हणजे पुन्हा ते शून्य जाणणारा जो कोण आहे तो तिथे शिल्लकच आहे. आता हे जे काही शून्य आहे म्हणजेच शून्यापर्यंतची साधना करता, म्हणजे साधना त्या परमात्मा तत्वाचा शोध घेता घेता शून्यापर्यंत जाऊन पोचतो माणूस. आणि मग हे शून्य आहे किंवा इथे काहीच नाही अशा पद्धतीने जेव्हा तो म्हणतो, म्हणजेच काय होतं तर त्या ठिकाणी सगळा अंधकारच आहे. अशा पद्धतीचा मग ते ब्रह्म अशा पद्धतीचं आहे का, म्हणजे अंधकार ते आहे का, शून्य म्हणजे ब्रह्म आहे का, असाही विचार अंतःकरणामध्ये येऊन जातो. अर्थातच अशा पद्धतीने मग वास्तविक पाहता त्या शून्याला पाहणारी मी पुन्हा तिथे काय आहे शिल्लकच आहे, म्हणजे पुन्हा द्वैत जे काही आहे ते शिल्लकच आहे. आणि म्हणून वास्तविक पाहता इथे त्यांनी वर्णन केलेलं आहे 5व्या ओवीमध्ये की वास्तविक ब्रह्माची कल्पना जर का करायला गेलं तर आपल्याला वाटतं की ते काळं आहे, ते पिवळं आहे, ते निळं आहे, ते काय धवल आहे म्हणजे पांढरं आहे वगैरे अशा पद्धतीने सुद्धा त्याचं काय
तर वर्णन जे काय आहे, कारण डोळे मिटल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या डोळ्यासमोर एक प्रकारचा काय निळा रंग किंवा पिवळा रंग किंवा पांढरा रंग किंवा काळा रंग असा डोळे मिटल्यानंतर आपल्या समोर येतो. मग ते ब्रह्मतत्व आहे का, असा आपल्याला काय तर प्रश्न पडू शकतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की ते सुद्धा काय आहे, तर वास्तविक पाहता ते सुद्धा काय, तर ब्रह्मतत्व नाही. आणि म्हणून मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा समर्थांनी सांगितलेलं आहे, नसे पीतना श्वेतना श्याम काही, नसे व्यक्त ना नीळ नाही, म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे, मना संत अनंत शोधून पाहे. इथे म्हणतायत की मना, अरे बाबा हे अशा पद्धतीचं तुला जो काही पिवळा निळा हिरवा काय लाल किंवा पिवळा पांढरा असा रंग जो काही दिसतो आहे, तो रंग सुद्धा म्हणजे काही ते ब्रह्मतत्व नाही आहे. त्याच्याही पलीकडे ते काय आहे, तर त्याच्याही पलीकडे ते तत्व आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने वास्तविक पाहता निर्गुण असलेलं ते तत्व, आणि ते निर्गुण आहे म्हणजेच त्याला गुण नाही, ते अव्यक्त आहे. मग ते गुणांनी जाणता येईल का, अर्थातच गुणांनी जाणता येणार नाही. ते अव्यक्त आहे, ते अदृश्य आहे, ते अचिंत्य आहे. आणि म्हणून चिंतनात ते येणार नाही. अदृश्य असल्यामुळे दृश्यासारखं ते आम्हाला पाहता येणार नाही. मग असं जर का ते तत्व आहे, तर तरी सुद्धा मग त्या अचिंत्याचं चिंतन कसं करावं, त्या अव्यक्ताचं स्मरण कसं करावं, त्या निर्गुणाचा परिचय कशा पद्धतीने करून घ्यावा, असे सगळे प्रश्न त्या शिष्याच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी उत्पन्न होत आहेत. आणि त्यामुळे मग पण तरी सुद्धा समर्थ असं म्हणतात की वास्तविक पाहता त्या अचिंत्याचं चिंतन मी करतो, किंवा त्या निर्विकल्पाची कल्पना मी करतो, किंवा त्या अद्वैत असलेल्या अद्वैत ब्रह्माचं त्या ठिकाणी मी ध्यान करतो. अशा पद्धतीने जेव्हा आपण त्या संदर्भामध्ये बोलतो, तर तेव्हा पुन्हा मी हा तिथे शिल्लकच राहतो. अर्थात मी हा तिथे शिल्लकच राहिल्यामुळे वास्तविक पाहता त्या अचिंत्याचं चिंतन करून तो प्राप्त होऊ शकत नाही, किंवा निर्विकल्प असलेल्या त्या ब्रह्माचं कल्पना करून ते प्राप्त होऊ शकत नाही, किंवा अद्वैत असलेल्या त्या ब्रह्माचं द्वैतामध्ये राहून चिंतन करून त्या ठिकाणी काय, तर त्याचा म्हणजे अद्वैताचं ध्यान करून सुद्धा त्याचं काय होऊ शकणार नाही आहे, तर अनुभव येऊ शकणार नाहीये. मग ते सगळं काही करायचंच नाही का, असा आपल्या तुमच्या आमच्या अंतःकरणात तो तशा पद्धतीने प्रश्न जो काही आहे, तो प्रश्न निश्चितपणे उत्पन्न होऊ शकतो. पण त्याची उत्तरं मात्र समर्थांनी पुढे दिलेली आहे, किंवा श्रुती माऊली सुद्धा त्याचं उत्तर देते की जरी ते अचिंत्य असलं, ते अव्यक्त असलं, ते त्या ठिकाणी कल्पना करून प्राप्त होणार नसलं, तरी सुद्धा ते काय आहे, अचिंत्य आहे असंच त्याचं चिंतन करता येऊ शकतं. म्हणजे ते ब्रह्मतत्व जे काही आहे ते अचिंत्य आहे, ते ब्रह्मतत्व निर्विकल्प आहे, अशा पद्धतीने त्याची कल्पना करता येत नाही असं चिंतन करणं, यातूनच हळूहळू त्या तत्वापर्यंत जाण्याची सोय जी काही आहे, ती जाण्याची सोय आपली त्या ठिकाणी होते. आणि या दृष्टिकोनातून या ठिकाणी काय केलेलं दिसतं, तर अशा अनेक ओव्यांमध्ये समर्थांनी स्वतःच प्रश्न उपस्थित केलेले आहे आणि स्वतःच त्या ठिकाणी त्याची उत्तरं ते देत आहेत. आणि ते आता म्हणत आहेत की मग अशा पद्धतीने मग ध्यान करूच नये का, मग त्याचं अनुसंधान करूच नये का, आणि त्या स्वरूपाविषयीचं गहन संशय जे काही आहेत ते आपल्या अंतःकरणात त्यामुळे अधिकच वाढत जातात. मग याचं या ठिकाणी नेमकं काय करावं, त्यासाठी समर्थांनी सांगितलेलं आहे वास्तविक पाहता की म्हणून विवेक धरावा, ज्ञाने प्रपंच सारावा, अहंभाव ओसरावा परितो ओसरेना. ते म्हणतात की सातत्याच्या विवेकाने, आत्मानात्म विवेक असेल, नित्य अनित्य विवेक असेल, किंवा सारासार विवेक म्हणजेच विचार असेल, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्या विवेकाने ज्ञाने प्रपंच सारावा. तो विवेक अंतःकरणात ठेवून हा प्रपंच जो काही आहे तो सगळा प्रपंच बाजूला सारावा. तो अंतःकरण सुद्धा हे कसं आहे, तर एक प्रपंचातलं एक घटक आहे,
आणि म्हणून तो अंतःकरण सुद्धा ते बाजूला सारावं, कारण तो सुद्धा काय आहे, एक प्रपंचाचा घटकच असल्यामुळे. आणि अशा पद्धतीने हा अहंकार हळूहळू का होईना पण बाजूला सारण्याचा प्रयत्न जो काही आहे तो बाजूला सारण्याचा प्रयत्न करावा. अर्थात हा सहजासहजी एकदम अहंकार नाहीसा होऊ शकत नाही. त्याला त्या ठिकाणी खूप साधनेचं बळ असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळे तो अहंकार असा एकाएकी जाणार नाही. त्याचं आणि म्हणून ते म्हणतात की वास्तविक पाहता परब्रह्म मुळातलं कसं आहे, तर ते मुळात अद्वैत असलेलं ते. आणि आपण जर का त्याची कल्पना करायला गेलो किंवा त्याचं चिंतन करायला गेलो तर पुन्हा द्वैतातूनच ते चिंतन करावं लागतं. आणि म्हणून पुन्हा द्वैतच आपलं वाढीस लागण्याची शक्यता जी काही आहे ती शक्यता असू शकते. आणि या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी ते म्हणतात की ते आठविता विसरिजे, का ते विसरून आठविजे, जाणो दिनी या नेणीजे परब्रह्म ते. आता या परब्रह्माविषयी वास्तविक पाहता त्या ठिकाणी हा जो काही विचार समर्थांनी सांगितलेला आहे तर याला केनोपनिषदाचा अत्यंत खूप मोठा आधार जो काही आहे तो आधार केनोपनिषदाचा आहे. की त्या ठिकाणी समर्थ असं म्हणतायत की ब्रह्माची आठवण करून गेलं तर त्या ठिकाणी ते काय तर ते हरवून बसतं. आणि ते हरवलं असता जणू काही अनुभवायला येतं. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की मी ब्रह्म जाणत नाही असं जो जाणतो त्यांनी ते कदाचित जाणलेलं असू शकतं. आणि जो म्हणतो आहे की मी ते ब्रह्म जाणतो तो मात्र त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ते ब्रह्म जाणत नाही. आता याला उदाहरण जर का द्यायचं झालं तर झोपेचं उदाहरण याला देऊ शकतो आपण. की गाढ झोपलेला माणूस जर खरंच त्याला गाढ झोप लागली तर त्या ठिकाणी त्या गाढ झोपेचा अनुभव त्याला येऊ शकतो. पण तो त्या गाढ झोपेमध्ये म्हणजे गाढ झोप लागलेलीच नाही आहे आणि मी गाढ झोप मला गाढ झोप लागलेली आहे असं जर का म्हणत असेल तो, तर याचाच अर्थ असा होतो की ज्या अर्थी तो बोलतोय त्या अर्थी त्याला गाढ झोप लागलेली नाही. पण मग गाढ झोपलेला माणूस ज्याप्रमाणे काही सुद्धा बोलणार नाही अगदी त्याप्रमाणे त्या ब्रह्मतत्वाचा अनुभव ज्यांनी घेतलेला आहे तो काय अशा पद्धतीने म्हणजे समाधी काळामध्ये मला त्या ब्रह्मतत्वाचा अनुभव आला असं तो बोलू शकत नाही. कदाचित उत्थान पावल्यानंतर तो असं काहीतरी म्हणू शकतो की मला खूप छान वाटत आहे, मला काहीतरी खूप काय आनंदाची अनुभूती आली असं उत्थान पावल्यावर तो म्हणेल. पण प्रत्यक्ष समाधीच्या अवस्थेमध्ये तो त्या ठिकाणी काही सुद्धा बोलू शकणार नाही. कारण त्याची वाणी, त्याचे मन, त्याची बुद्धी ही सगळी जी काही आहे ती काय होऊन जाते ती त्या गौड झोपेमध्ये म्हणजेच त्या आत्मस्वरूपाशी त्यावेळेस तो जीव जो काही आहे आणि ते जीवाचे जे असलेले मन, बुद्धी सगळे जे काही घटक आहेत ते सगळे काय झालेले असतात तर ते लीन झालेले असतात. तो जीव भाव सुद्धा तेवढ्या पुरता गाढ झोपेच्या माध्यमातून तेवढ्या पुरता तो लीन झालेला असतो. आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी त्या आत्मस्वरूपाचा जणू काही अनुभव आलेला असतो. पण पुन्हा उत्थान गाढ झोपेतून उठल्यावरती तो पुन्हा त्याचं अज्ञान जे काही आहे ते अज्ञान शिल्लकच राहतं. अर्थात गाढ झोपेचं उदाहरण तेवढ्यासाठीच द्यायचं की जसं गाढ झोपेमध्ये माणूस बोलू शकत नाही अगदी त्याचप्रमाणे ज्याला ब्रह्माचा अनुभव आलेला आहे तो ब्रह्माच्या अनुभवकालीन परिस्थितीमध्ये किंवा त्या स्थितीमध्ये मला त्याचा अनुभव आला असं तो बोलू शकत नाही. आणि अशा पद्धतीने म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की याचं वर्णन जे काही आहे त्याचं वर्णन करता येणं शक्य नाही आहे. इथे अशा पद्धतीने अनेक ओव्यांमध्ये हाच विषय त्यांनी पुन्हा पुन्हा अशा पद्धतीने सांगितलेला आपल्या लक्षात येतो. मग ते ब्रह्म नावाचं तत्व कसं आहे याचं पुन्हा पुन्हा ते विचार करतायत किंवा ते आपल्याला सांगतायत की ते ध्यानी धरिता नये, ते चिंतनी चिंतावे ते काय, मनामध्ये न समाय परब्रह्म ते. आता हे अरूप अलक्ष असलेलं ब्रह्माचं ध्यान करता येत नाही. चित्तवृत्तीला ते धरून ठेवता येत नाही. ब्रह्मचं अंतःकरण वृत्तीचं प्रकाशक असल्यामुळे ती अंतःकरण वृत्ती सुद्धा
वृत्तीला सुद्धा ते ब्रह्म नावाचं तत्व काय येत नाही, तर त्याच्या अवाक्यात म्हणजे अंतःकरणाच्या अवाक्यामध्ये सुद्धा ते येऊ शकत नाहीये. आणि अशा पद्धतीने हे ब्रह्मतत्व आहे. वास्तविक पाहता खऱ्या अर्थाने त्या ब्रह्मतत्वाचं तर ते कशासारखं आहे किंवा कशासारखं नाही याचंही वर्णन करताना समर्थ असं म्हणतात की त्याला काय ब्रह्माला पाण्याची उपमा द्यावी, तर वास्तविक पाहता ब्रह्म जे काही आहे ते मलरहित आहे, ते अचल आहे. पाण्यात कचरा असतो, त्यावर तरंग उठतात, तर ब्रह्मावरती अशा पद्धतीने तरंगही उठत नाही. त्या अत्यंत कसं आहे, अलिप्त आहे. आणि म्हणून त्याला जलाचीही उपमा देता येत नाही, त्याला प्रकाशाचीही उपमा देता येत नाही, ना त्याला अंधकाराची उपमा सुद्धा देता येते. कारण काय, त्या अंधकाराला सुद्धा प्रकाशित करणारं किंवा त्या प्रकाशाला सुद्धा प्रकाशित करणारं जे तत्व आहे ते म्हणजे ब्रह्मतत्व आहे. आणि म्हणून त्या खऱ्या अर्थाने त्या ब्रह्मतत्वाविषयी खरं पाहिलं असता कुठली उपमाही देता येत नाही. आणि म्हणून समर्थांनी सुद्धा या दासबोधामध्ये जेव्हा त्या ब्रह्मतत्वाचंच काय सद्गुरु स्तवन करतात, तर ते सद्गुरु कसे आहेत, तर ते परब्रह्म स्वरूप आहे. आणि म्हणून परब्रह्म स्वरूप असल्यामुळे ना त्याला अनेक उपमा देऊन पाहिल्या, सागराची उपमा देऊन पाहिली, नदीची उपमा देऊन पाहिली, सूर्याची उपमा देऊन पाहिली, अशा अनेक उपमा सद्गुरु स्तवनामध्ये त्या ठिकाणी समर्थांनी दिलेल्या आहेत. पण त्या उपमा देता देता ही सुद्धा तोकडी पडते, ही सुद्धा तोकडी पडते. अशा पद्धतीने समर्थांनी त्या याचं सद्गुरूंचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे, म्हणजेच त्या परब्रह्म तत्वाचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यामुळे आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो सकेना, ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे, अशा पद्धतीने समर्थांसारखे ज्ञानीपुरुष सुद्धा त्या सद्गुरूंचं उपमा देता देता त्यांची वाणी सुद्धा कुंठित होऊन जाते आणि तिथे माया स्पर्श करू शकत नाही. अशा पद्धतीने ते काय करतायत, तर वर्णन करतायत. आणि म्हणून मग तत्व जे काही आहे हे ब्रह्मतत्व कसं आहे, तर ते अरूप आहे, रूपरहित आहे. आणि म्हणून कधीही कोणाला त्या ठिकाणी ते डोळ्यांनी सुद्धा दिसणार नाही, ते चित्ताने सुद्धा पकडून ठेवता येणार नाही. अशा पद्धतीचा वारंवार हा विषय समर्थ आपल्याला सांगतात. पण मग याचा अर्थ असा होतो का की ते नाहीच आहे, तर अर्थातच याचा अर्थ तो ते तत्व नाहीच आहे असं मात्र अजिबात होत नाही. आणि त्यासाठी त्यांनी 33 ते 37 या ओव्यांमध्ये समर्थांनी सांगितलं की वास्तविक पाहता त्या पार्वतीला सुद्धा या भगवान शंकरांनी गुरुगीतेमध्ये याचा काय केलेला आहे, तर अद्वैत तत्वज्ञानाचा उपदेश केलेला आपल्याला दिसतो. किंवा अवधूत गीतेमध्ये सुद्धा गोरक्षनाथांनी हा ज्ञानमार्ग सांगितलेला आहे. हंस रूपाने भगवान विष्णूंनी सुद्धा सांगितलेला आहे. व्यासांकडून सुद्धा या चतुश्लोकी भागवताचा खूप मोठा विस्तार जो काही आहे तो व्यासांनी सुद्धा केलेला आहे. अर्थात व्यास महर्षी असू देत, वसिष्ठ मुनी असू देत, या सगळ्यांनी साररूप असलेला हा अद्वैत तत्वज्ञान जे काही आहे ते अनेक शिष्यांना त्यांच्या काय सांगितलेलं दिसतं. मग ते काय अद्वैत तत्वज्ञान मग त्यांनी सांगितलेलं मग ते खोटं आहे असं म्हणायचं का? अर्थातच ते खोटं नाही आहे. त्यांनी जे काही सांगितलेलं आहे तर ते त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ते आहेच आहे. पण मग ते आम्हाला शोधण्यासाठी नेहमी आम्ही नेमकं काय केलं पाहिजे, तर याचा उहापोह जो काही आहे याचा उहापोह समर्थ काही ओव्यांमध्ये घेतात आहेत. आणि ते सांगण्यासाठी ते म्हणतायत की वास्तविक पाहता हे मीपणाने कधी सुद्धा कळू शकत नाही. आणि म्हणून मीपणाने ते कधी सुद्धा कळू शकत नसल्यामुळे जवळजवळ 45व्या ओवीपासून तर 51व्या ओवीपर्यंत मीपणामुळे व्यवहारामध्ये सुद्धा कशा पद्धतीचे तोटे होतात आणि पारमार्थिक सुद्धा कशा पद्धतीने तोटे होतात याचं वर्णन त्या ठिकाणी समर्थांनी केलेलं आहे. आणि म्हणून समर्थ असं म्हणतात की मीपणाने पाहू जाता ते त्या ब्रह्मतत्वाचा काही येत नाही, त्या अनुभव येऊ शकत नाही. मीपणे वस्तू नाकळे, मीपणे भक्ती मावळे, मीपणे शक्ती गळे वैराग्याची. ते म्हणतात की अशा पद्धतीने खरं व्हायला असता मीपणाने त्या ब्रह्मवस्तूला शोधून जाता
ते काय तर ती ब्रह्मवस्तू आपल्याला सापडू शकत नाही. कारण वास्तविक पाहता या अहंकारच हा काय येतो, तर त्याच्यामध्ये अत्यंत मोठा अडथळा जर कोणता असेल तर हा अहंकारच आहे. आणि या अहंकारामुळेच वास्तविक पाहता हा जो काही अहंकार तुमच्या आमच्या अंतःकरणात इतका घट्ट बसलेला आहे की या अहंकारामुळेच ते ब्रह्मतत्व जे काही आहे ते ब्रह्मतत्व आपल्याला आकलन होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या व्यवहारातही आपलं नुकसान या मीपणामुळेच होतं आणि परमार्थात सुद्धा या मीपणामुळेच ते ब्रह्मतत्व आपल्याला आकलन होऊ शकत नाही. गोंदवलेकर महाराज एका ठिकाणी असं म्हणतात की मी करणारा माणूस जो काही असतो, अर्थात सातत्याने ज्याच्या बोलण्यामध्ये मी असा काय येत राहतो, तर अहंकार सातत्याने जाणवत राहतो किंवा जो वर सातत्याने तो असतो, तर तो व्यवहारात मध्ये सुद्धा असा मी करणारा माणूस जो काही आहे तो एखाद्या खड्यासारखा बाजूला ठेवला जातो किंवा बाजूला त्याला सारल्या जातं. अर्थात तो कोणाला सुद्धा आवडत नाही. मग जर व्यवहारामध्ये सुद्धा जर का हमीपणा खपत नसेल तर भगवंताला देखील तो कसा खपेल. अर्थात म्हणूनच मनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी 137 पासून 141 पर्यंतच्या श्लोकांमध्ये जुने ठेवणे मीपणे आकळेना याचा विचार त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो की वास्तविक पाहता मीपणामुळे व्यवहारात तर नुकसान होतच होतं, पण परमार्थात सगळ्यात मोठं नुकसान जर कोणतं होत असेल तर हा मीपणाचा आड येतो. आणि त्यामुळे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने समर्थांनी कितीक मनाच्या श्लोकांमध्ये देखील कितीकदा त्यांनी सांगितलेलं आहे की हा जो मीपणा आहे हा मीपणाच काय करतो तर आमचा घात करतो आणि घात करून आम्हाला त्या परमात्म तत्वाशी काय होऊ देत नाही, तर एकरूप होऊ देत नाही. अहंभाव ज्या मानसीचा विरेना तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. किंवा अहंता गुणे सर्वही दुःख होते, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते. सुखी राहता सर्वही सुख आहे, अहंता तुझी तुझी शोधून पाहे. हा जो काही मीपणा आहे, हा जो काही अहंकार आहे, हा अहंकारच आम्हाला गोत्यात आणतो. आणि म्हणून बघा आपल्याला संत जे काही आहेत ते संत काय सांगतात की डॉक्टर ज्याप्रमाणे आम्हाला डोळे दुरुस्त होण्यासाठी आय ड्रॉप देतात, त्याप्रमाणे म्हणजे आय ड्रॉप डोळ्यात घातले की डोळे काय होतात, तर त्या ठिकाणी चांगले होतात. अगदी त्याप्रमाणे संत आम्हाला सांगतात की तुम्ही काय करा, तर तुम्ही आयच ड्रॉप करा. अर्थात हा मी जो काही आहे हाच तुम्हाला काय तर वगळता आला पाहिजे, तो लीन करून टाकता आला पाहिजे. तो खऱ्या अर्थाने शरणागती जी काही आहे ती शरणागती पूर्णपणे हे हा अहंकारच आम्हाला परमात्म्याच्या आणि आमच्या आड येतो आहे. आणि म्हणून तो हा अहंकारच आम्हाला बाजूला सारता आला पाहिजे. मग या ठिकाणी प्रपंचात वास्तविक पाहता मी माझं हे काय असतं तर प्रपंचामध्ये आवश्यक असतं, पण परमार्थामध्ये मी माझं याच गोष्टी म्हणजे अहंता ममता या दोन अत्यंत महत्वाच्या असलेल्या बेड्या त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि त्या बेड्या आम्हाला जखडून टाकतात आणि त्या जखडून टाकून आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये त्या गुंतवतात. आणि अशा पद्धतीने म्हणून इथे समर्थ सांगतायत की मी पण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे, समाधान कैसे पावावे, कोण्या प्रकारे. वास्तविक पाहता हा मीपणा जर का आपला आड येतो तर मग तो मीपणा हा ब्रह्मानुभव घेण्याच्या संदर्भामध्ये समाधानाच्या जर का आड येत असेल तर मग तो कसा बरं टाकून द्यावा, तो मीपणा कशा पद्धतीने वगळून टाकावा, असा प्रश्न जो काही आहे तो असा प्रश्न या ठिकाणी शिष्यांनी विचारलेला आहे. आणि आता मात्र श्री गुरु जे काही आहेत म्हणजे वक्ता म्हणजे समर्थ जे काही आहेत ते आता त्याचं उत्तर देतात. ते म्हणतात की मी पण जाणवनी त्यागावे, ब्रह्म होऊन अनुभवावे, समाधान ते पावावे निसंगपणे. अर्थात मीपणा जो काही आहे, खरा मी कोण आहे ते ओळखायला शिकावं. आणि हा खरा मी जो काही आहे तो आतमध्ये कायमस्वरूपी आहेच. आणि हा वरचा मी जो काही आहे तो मात्र सातत्याने काय येतो म्हणजे विशेष मी जो काही आहे तो विशेष मी आमच्या काय येत राहतो सदोदित
खऱ्या मीच्या म्हणजेच ब्रह्मस्वरूपाच्या तो ब्रह्मानुभवाच्या आड येत राहतो. आणि तर तो आम्हाला काय करता आला पाहिजे, तर तो आम्हाला बाजूला सारता आला पाहिजे. आणि म्हणून म्हणतायत की या अहंकाराचं स्वरूप खऱ्या अर्थाने मी खरा कोण आहे हे माझं स्वरूप मी श्रीगुरूंकडून काय घेतलं पाहिजे, तर समजावून घेतलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे समजावून घेऊन त्या ठिकाणी माझा जो बरोबरचा मी आहे, म्हणजेच विशेष मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी काय लेक्चरर आहे, मी वक्ता आहे, मी काय श्रीमंत आहे, मी गरीब आहे. आता हे सगळे मी जे आहेत ना, हे सगळे मी बरोबरचे आहेत. पण ज्याच्या सत्तेवरती हा मी बोलतोय सातत्याने, ती सत्ता म्हणजेच तो खरा मी जो काही आहे तो मात्र आत दडलेला आहे. म्हणून हे बाहेरचे मी जे काही आहेत, वरवरचे मी जे आहेत, दोन मी सातत्याने आपल्यामध्ये दडलेले असतात. आणि या दोन मी मधल्या वरचा मी जो काही आहे की मी अमुक आहे, मी देह आहे, मी करता भोगता आहे, मी काय तर अशा पद्धतीने प्रवचनकार आहे, रामकथाकार आहे, वगैरे वगैरे. वास्तविक पाहता कायमची मी रामकथाकार आहे का, कायमची मी गृहिणी आहे का, कायमची मी वक्ता आहे का, कायमचं मी हे काहीच नाही. तेवढ्या पुरती त्या वेळेस ती भूमिका माझ्या वाट्याला आलेली असते. आणि ती भूमिका मला वाट्याला येऊन ती भूमिका मला पार पाडायची असते. वास्तविक पाहती खरा मी जो काही आहे तो आत्मरूप जो मी आहे, तो आत्मरूप मी मात्र तो खरा मी आहे. आणि तेच खरं वास्तविक पाहता ब्रह्माचं स्वरूप आहे. आणि ते ब्रह्माचं स्वरूप खऱ्या अर्थाने निसंगपणा प्राप्त झाल्याशिवाय, म्हणजे निसंगपणानेच जगण्याची सवय जी काही आहे ती आपल्याला लावून घेता आली पाहिजे. थोडक्यामध्ये वरवरचा मी बोलणं आपलं कमी कमी होत आलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर अशा पद्धतीने हा मी काय आहे, तर एकदम हे आपल्याला सगळं साध्य होईल असं नाही. पण हे साध्य होण्यासाठी खऱ्या अर्थाने सुरुवातीला आपल्याला समर्थांनी सुद्धा दासबोधाच्या एका समासामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे की 3 प्रकारचं आत्मनिवेदन जे काही आहे, ते 3 प्रकारचं आत्मनिवेदनामध्ये पहिलं आत्मनिवेदन जे आहे तर जड आत्मनिवेदन सांगितलेलं आहे, दुसरं चंचळ आत्मनिवेदन सांगितलेलं आहे, आणि तिसरं जे काही आहे ते निश्चळ आत्मनिवेदन सांगितलेलं आहे. आता ते सगळं आपण सध्या पाहणार नाहीये, पण त्याचा थोडक्यात जर का परामर्श आपल्याला घ्यायचा असेल तर तो परामर्श घेताना आपल्याला सुरुवातीला एकदम हे सगळं काही जमेल अशातला भाग नाही. पण त्यासाठी सुरुवातीला आम्हाला श्री गुरु समजावून सांगतात की अरे बाबा तस्यत्वम, मी कोणाचा आहे, हा मी जो काही आहे हा मी खरा कोणाचा आहे, मी त्याचा आहे. म्हणजेच त्या ठिकाणी माझ्याजवळ असलेलं जे जे काही आहे पदार्थ म्हणे काया वाचा, मी हा अवघाची देवाचा जड आत्मनिवेदनाचा विचार आहे सा. अशा पद्धतीने तस्यत्वम, मी कोणाचा आहे, मी त्याचा आहे. सुरुवातीला हे म्हणायला शिका. आणि हे हळूहळू म्हणता म्हणता ही जशी जशी आमची धारणा पक्की पक्की होत जाईल तसं दुसरा क्रम जो काही आहे तो दुसरा क्रम म्हणजे तेनत्वम, तू कोणामुळे आहेस, अर्थात त्याच्यामुळे तू आहेस. म्हणजे पहिलं तू त्याचा आहेस, दुसरा टप्पा जो काही आहे तो दुसरा टप्पा साधनेचा दुसरा टप्पा जर बघायचा झाला तर तेनत्वम, त्याच्यामुळे तू आहेस. तुझं जे काही अस्तित्व आहे ते तुझं अस्तित्व कोणामुळे आहे, अर्थातच त्या ब्रह्मतत्वामुळे तुझं अस्तित्व आहे. आणि म्हणून तेनत्वम अशा पद्धतीने हळूहळू हा विचार करायचा. आणि मग तिसरं जे काही आहे ते मात्र तत्वम, वास्तविक पाहता ते तत्वच तू आहेस. अशा टप्प्याटप्प्याने हळूहळू ही आपली धारणा शक्ती जी काही आहे ती धारणा शक्ती सातत्याने हे ग्रंथ वाचत गेले, हा समर्थांचा दासबोधाच्या माध्यमातून किंवा कोणत्याही ग्रंथाच्या माध्यमातून हे विचार जेव्हा आम्ही वारंवार अशा पद्धतीने, म्हणून साधना कोणती सांगितली आहे पुढे येणारच आहे, समर्थ सांगणारच आहेत की पुढचाच समास आहे, 2 समास पुढे दिलेले आहे की सातत्याने हे सारखं तुम्ही श्रवण करा. हे श्रवण केलेलं त्याच्यावर मनन करा, त्याच्यावर चिंतन करा, आणि तेच त्याचाच अनुसंधान म्हणजे निधिध्यासनाचा तो आमचा काय झाला पाहिजे, तर तो विषय आमचा झाला पाहिजे. आणि जोपर्यंत तो अशा पद्धतीने म्हणजे वारंवार तेच ऐकणार नाही, श्रुती माऊलींनी सुद्धा किंवा उपनिषदकारांनी सुद्धा आपल्याला तेच सांगितलंय,
तत्कथनम तत्श्रवणम तत् काय त्या ठिकाणी की तेच तेच बोला, तेच तेच सांगा आणि तेच तेच तुम्ही ऐकत राहा. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने पुढे सुद्धा समर्थांनी म्हणून श्रवणाचं महत्व जे काही आहे ते श्रवणाचं महत्व समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ही साधना त्या ठिकाणी वास्तविक पाहता मी साधना करतो आहे असं म्हणण्यापेक्षा श्री गुरु जे काही आहेत ते श्री गुरु माझ्याकडनं साधना करवून घेत आहेत. मी निमित्त मात्र आहेत. काय सांगितलं भगवंताने सुद्धा अर्जुनाला गीतेमध्ये, अरे अर्जुना वास्तविक पाहता हे जे काही तुला वाटतंय की मी मारणार आहे, मी मारणार आहे, तू मारणारा नाहीच आहेस. ऑलरेडीच ते आपापल्या कर्माने मरणारच आहेत, आपापल्या प्रारब्धानुसार मरणारच आहे. किंबहुना मी त्यांना मारणारच आहे, पण तुला त्यांना केवळ काय तर सेकंड हँड मारायचं आहे. अर्थात तू केवळ निमित्त मात्र आहेस. म्हणून आपण साधना करणारे वास्तविक पाहता आपण कोणी नाही तर साधना माझ्याकडनं माझे श्री गुरु करून घेत आहेत. असं जर का मी काय केली त्या ठिकाणी की त्या विचाराने मी जर का तो भाव माझ्या अंतःकरणात असेल आणि तेच श्री गुरु माझ्याकडनं साधना करून घेत आहेत, तेच फक्त माझ्या अंतःकरणामध्ये आहेत आणि वास्तविक पाहता तेच माझा देह चालवतात, तेच माझ्याकडनं कार्य करून घेतात. अशा पद्धतीने जर का सातत्याने विचार करत गेलो तर हळूहळू हा मी जो काही आहे हा मी काय व्हायला लागतो तर लय पावायला लागतो. आणि म्हणून आपल्याला पुन्हा भगवद्गीतेचा विचार सुद्धा मला या ठिकाणी आठवतो आहे की भगवंत 8व्या अध्यायामध्ये म्हणतायत, ईश्वर सर्वभूतानां हृदयेष्यर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. वास्तविक पाहता त्या ठिकाणी तो ईश्वर तुमच्या आमच्या सर्व भूतांच्या प्राणीमात्रांच्या अंतःकरणात बसून हृदयामध्ये बसून तोच काय करतो आहे तर भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया, तोच माझ्याकडनं काय करून घेतो आहे तर साधना करून घेतो आहे. श्री गुरुच माझ्याकडनं साधना करून घेत आहेत. हा विचार जेवढा जेवढा आमचा रूढ होत जाईल, पक्का होत जाईल, दृढ होत जाईल, तेवढं तेवढं माझा अहंकार जो काही आहे तो अहंकार माझा गळून पडायला त्यामुळे मदत होईल. आणि हा पूर्णपणे अहंकार गळून पडल्याशिवाय त्या ब्रह्मतत्वाची प्राप्ती जी काही आहे ती ब्रह्मतत्वाची प्राप्ती ही होणार नाही. आणि म्हणून समर्थांची अत्यंत प्रसिद्ध ओवी आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याचा पुन्हा एकदा मी उच्चार करते की मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. किंवा समर्थांनी आणखीन म्हटलेलं आहे एका ठिकाणी की कर्तयास ओळखावे यास विवेक म्हणावे, विवेक सांडिता व्हावे परमदुःखी. वास्तविक पाहता म्हणून माम अनुस्मर युद्धच, काय म्हटलं भगवंतांनी अर्जुनाला सुद्धा की अर्जुना तू मला अनुस्मरण करून माझं स्मरण करून मला वारंवार आठवून तू काय तर युद्धाला तयार हो आणि युद्ध कर. आणि त्याच दृष्टिकोनातून समर्थ सुद्धा दासबोधामध्ये आपल्याला सांगतात की रघुनाथ स्मरून कार्य करावे, मग ते तात्काळ सिद्धी पावे, करता राम हे असावे अभ्यंतरी. म्हणजे श्री गुरु म्हणा, राम म्हणा, हे माझ्याकडनं साधना करून घेत आहेत. आणि त्या वास्तविक पाहता अशा पद्धतीने जर का विचार करून साधना केली तर हळूहळू तो मी जो काही आहे म्हणजे एक तर विचारांच्या माध्यमातून सुद्धा मला खरा मी कोणता आणि खोटा मी कोणता हे सुद्धा मला काय तर समजावून घेतलं पाहिजे. आणि ते श्री गुरु आम्हाला समजावून सांगतात. आणि अशा पद्धतीने मग खऱ्या मीला सातत्याने धरून ठेवणं आणि ते धरून ठेवता ठेवता म्हणून समर्थांनी इथे म्हटलेलं आहे की निर्विकल्पासी कल्पावे परिकल्पिते आपण न व्हावे, मीपणासी त्यागावे येणे. छान समर्थ आपल्याला या 56व्या ओळीमध्ये समर्थ सांगतायत की निर्विकल्पासी कल्पावे. मी या निर्विकल्पाच्या विषयी कल्पना करता करताच वास्तविक पाहता मी ब्रह्मा इत्यादी प्रकारे ती कल्पना करून त्या कल्पना करता करताच ज्याची मी अशा पद्धतीने कल्पना करतोय तेच ब्रह्मतत्व आहे. आणि म्हणून मीपणाचा आपोआप काय आहे
तर त्याग करण्याची रीत जी काय आहे ते मी करत नसून ते ब्रह्मतत्वच ब्रह्मतत्वाची काय करताय. आता इथे गंमत आहे बरं काही, म्हणून तिथे ब्रह्मतत्वच ब्रह्मतत्वाची उपासना करताय किंवा साधना करताय किंवा कल्पना करताय असं म्हणण्यापेक्षा सुद्धा मग श्रीगुरु माझ्या अंतःकरणात आहेत, श्रीगुरुच माझ्याकडनं ती उपासना करून घेत आहेत, माझ्याकडनं ती साधना करून घेत आहेत आणि श्रीगुरुच माझ्या अंतःकरणात काय आहेत आत्मरूपाने विराजमान आहेत आणि आत्मरूपाने विराजमान असून तेच मला कार्य करण्यासाठी शक्ती बुद्धी ही प्रदान जी काही आहे ती प्रदान करतात आणि त्यांच्या कृपेमुळेच मी या पद्धतीने अशा पद्धतीने ही साधना जी काही करतोय ती साधना तेच माझ्याकडनं करून घेत आहेत असं जेव्हा सातत्याने की तेच माझ्या अंतःकरणात आहेत, तेच देह चालवतायत, तेच कार्य करून घेत आहेत, हा विचार जेव्हा अधिक काय तर प्रगल्भ होत जाईल तेवढं मग जसं डॉक्टर कुर्तकोटींनी त्यांच्या आरतीमध्ये म्हटलेलं आहे, डॉक्टर कुर्तकोटींनी लिहिलेली आरती आहे त्यामध्ये ते असं म्हणतात की मी जीव हा ब्रह्मद्वैत पसारा वारुनी दिधला अद्वैत सारा. मला श्री गुरूंच्या कृपेमुळेच मी जीव आहे हा माझा द्वैत भाव हा माझा भ्रम श्री गुरूंनीच काय केला काढून टाकला माझ्या अंतःकरणात तो जो काही भाव अशा पद्धतीचा होता तो जीव भाव माझ्या अंतःकरणातला श्री गुरूंनी काढून टाकला आणि त्यांनी काढून टाकून मला काय केलेलं आहे तर वारुनी दिधला अद्वैत सारा आणि अद्वैताच्या प्रांतामध्ये मला हळूच त्यांनी काय केलं तर माझा शिरकाव त्यांनी करून दिला. अर्थात मी म्हणून तिथे काय राहिलेलोच नाही, जे काही आहे ते फक्त तिथे ब्रह्मतत्व आहे आणि ते ब्रह्मतत्व असल्यामुळे वास्तविक पाहता अशा पद्धतीने त्याची साधना जी काही आहे ती साधना आपल्याला करता येऊ शकते आणि त्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी समर्थ आपल्याशी बोलतायत की अशा पद्धतीने या पदीहून चळू नये करावे साधन उपाये तरीच सापडे सोये अलिप्तपणाची. आता समर्थ या ठिकाणी काही ओव्यांमध्ये कशा पद्धतीने त्याच्यापासून आपण अलिप्त राहायचं याचा मोहापोह जो काही आहे तो समर्थ आपल्याला करताना दिसतात आणि ते म्हणतात की अशा पद्धतीने पदीहून चळू नये. एकदा का त्या अद्वैत बोधावर आरूढ आपण झालो पुन्हा मग द्वैतात येण्याचा प्रयत्न जो काही आहे तो त्या ठिकाणी पुन्हा द्वैतात न येण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. अर्थात म्हणजेच काय तर द्वैतात न येणं म्हणजे द्वैतात तर आपल्याला या संसारात राहावंच लागणार आहे, पण संसारात राहत असताना म्हणजे द्वैतात राहून सुद्धा द्वैतापासून अलिप्त कसं राहायचं म्हणजे आतमध्ये तो विचार सांभाळायचा आहे आणि बाह्यतः देहाने मात्र प्रपंचात राहायचं आहे पण मनाने मात्र अखंड त्या आत्मानुसंधानात राहण्याचा जर का आपण प्रयत्न केला तर अशा पद्धतीने म्हणून मग हळूहळू काय होईल तर असंग त्याचा संघ आपल्याला जडू द्यायचा नाही आणि म्हणून त्याचा संघ जेव्हा आपल्याला अशा पद्धतीने अंतःकरणात तो जडल्या जाणार नाही आणि म्हणून समर्थांनी संघाचे सुद्धा मनाच्या श्लोकामध्ये काय तर श्लोक दिलेले आहेत. अत्यंत महत्वाचे श्लोक त्यांनी आहे की मना सर्वही संग सोडून द्यावा आणि अति आदरे सज्जनाचा धरावा जयाचे निसंगे महादुःख भंगे जनी साधने विण सन्मार्ग लागे किंवा मनासंग हा सर्व संघास तोडी मनासंग हा मोक्ष तात्काळ जोडी. म्हणजे अशा पद्धतीने हा जो काही म्हणजे संघ जो काही आहे आणि कशाचा संघ तर आत्मस्वरूपाचा विचारांनी संघ जर अंतःकरणामध्ये धरून ठेवणं म्हणजेच मी कोण आहे तर मी आत्मा आहे आणि मी या सगळ्या दृश्याचा या संपूर्ण जे काही कर्तृत्व आहे हे कर्तृत्व माझं नाही आहे तर मी याला पाहणारा मी कोण आहे तर याच्यापासून पूर्णपणे वेगळा आहे. अशा पद्धतीने जर का आम्ही या देहाशी आमचा जराही संबंध नाही आणि मी खरा कोण आहे तर मी खरा त्या आत्मस्वरूप आहे आणि आत्मस्वरूप हे असंग आहे ते काय तर अकर्ता आहे अशा पद्धतीच्या अंतःकरणात हा भाव असावा आणि बाहेर देहाने असताना मात्र प्रपंचाचा संघ कोणाला सुद्धा सोडता येणारच नाही आहे पण आतून मात्र त्याचं अलिप्तपण आपल्याला त्या प्रपंचाचं अलिप्तपण आपल्याला सांभाळता येऊ शकतं आणि ते अलिप्तपण सांभाळण्याचा आपण सातत्याने जर का प्रयत्न केला तर मात्र
हळूहळू या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य होऊ शकतात. हे समर्थांना या काही ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला सांगतायत. आणि म्हणून असं करता करताच साधने विन ब्रह्म होता, लागो पाहे देह ममता, आळस प्रबळे तत्वता ब्रह्मज्ञान मिसे. आणि म्हणून ते म्हणतायत की प्रत्यक्ष साधना न करता केवळ ब्रह्मविद्या प्राप्त झाल्याने देहावरचं प्रेम पुन्हा वाढीस लागतं. म्हणून साधना अजिबात सोडता उपयोगाचं नाही. जे मघाशी सांगितलं की एखाद्या ज्ञानी माणसाला सुद्धा जर प्रपंचात राहता राहता पुन्हा अशा पद्धतीने काय होऊ शकतं, तर जर का ते ज्ञान जे काही झालेलं आहे ते ज्ञान, म्हणून डॉक्टर काका सुद्धा म्हणतात की ते ज्ञान जर का दृढ झालेलं नसेल, अप्रोक्ष झालेलं नसेल आणि अपरवर्तीने अशा पद्धतीचं झालेलं नसेल, तर पुन्हा अज्ञान आपल्या अंतःकरणाला येऊन चिकटू शकतं. आणि म्हणून रोजच्या रोज साधना जी काही आहे ती साधना आपल्याला करता आली पाहिजे. नाही तर काय की मला सगळं काही प्राप्त झालेलं आहे, मला आता काही मिळवायचं शिल्लक राहिलेलं नाही, हा एक प्रकारचा आणखीन अहंकार आपल्या अंतःकरणात वाढीस लागतो. आणि त्यामुळे माणूस साधक जो काही आहे तो साधना सोडून देतो. आणि मग साधना सोडून दिल्याचा परिणाम असा होतो की त्या ठिकाणी तो दोन्हीकडे ना त्याला धड प्रपंच आणि ना धड त्याला परमार्थ, अशा पद्धतीने त्याला काहीच त्या ठिकाणी काय होऊ शकत नाही, तर प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून सातत्याने त्याने काय केलं करत गेलं पाहिजे, तर त्यांनी साधना जी काही आहे त्यांनी ती साधना केलीच पाहिजे, असं समर्थांचा आग्रह या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि म्हणून इथे ते म्हणतात वास्तविक भलेही मग लोकांनी म्हणू देत, लोक कदाचित असंही म्हणतील, अरे हा ज्या अर्थी साधना करताना दिसतोय त्या अर्थी हा काही अजून मुक्त झालेला नाही, हा काही जीवनमुक्तीचा अनुभव याला आलेला नाही, असंही कदाचित लोक म्हणू शकतील. पण लोकांनी काहीही म्हटलं तरी सुद्धा हा साधकच आहे, हा अजून साधना करतोच आहे, अजून हा जीवनमुक्त झालेला काही दिसत नाही वगैरे, अशा पद्धतीने जरी लोकांनी नावं ठेवली किंवा लोकांनी काहीही म्हटलं तरी सुद्धा त्यांनी आपला अभ्यास जो काही आहे, साधनाभ्यास जो काही आहे, तो त्यांनी सोडता उपयोगाचा नाही, तो त्यांनी सातत्याने करत राहिलाच पाहिजे, असा समर्थांचा साधनेविषयीचा या ठिकाणी काय दिसतो आपल्याला आग्रह जो काही आहे, तो आग्रह समर्थ आपल्याला करताना दिसतात. आणि त्या दृष्टिकोनातून मग तो अभ्यास पुन्हा पुन्हा आपण कशा पद्धतीने करत राहावा या संदर्भातलं मार्गदर्शन समर्थ म्हणतात की आता अभ्यास करावा कवण, ऐसा श्रोता करी प्रश्न, परमार्थाचे साधन बोलिले पाहिजे. आणि म्हणून प्रश्न विचारतोय पुन्हा श्रोता की मग आता हा अभ्यास टिकवून ठेवण्यासाठी, हे साधन मी टिकवून ठेवण्यासाठी मी नेमका कोणता अभ्यास करावा, तर त्याचं सगळं निरूपण जे काही आहे तर ते समर्थ सांगतायत की याचे उत्तर श्रोते असी, तिधले पुढले समासी, निरोपिले साधनासी परमार्थाच्या. आणि म्हणून ते म्हणतात की आता श्रोत्यांना या प्रश्नाचं उत्तर मी पुढच्या समासामध्ये मी देणार आहे. आणि ती मोक्ष साधना आपल्याला मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती कशा पद्धतीने करावी, तर त्याचाच उहापोह श्रवण निरूपण दोन समाज पुन्हा पुढे समर्थांनी श्रवणाच्या संदर्भातले दिलेले आहेत. त्याचा विचार आपण पुढच्या वेळेस करूया. पण सातत्याने अशा पद्धतीने आत्मानुसंधान ठेवण्याचा सतत प्रयत्न जो काही आहे तो सद्गुरूंच्या कृपेने, आणि सद्गुरूच वास्तविक पाहता, खरं पाहिलं असता तेच माझ्या अंतःकरणामध्ये आहे, मी नावाचं तत्व वास्तविक पाहता कोणी तिथे नाहीच आहे. मला पुन्हा पुन्हा त्या ओवीचं स्मरण होतं. आणि ते समर्थ सांगतात की मुख्य एक परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण आणीला चोरू कैचामध्ये. अरे बाबा, तू त्या ठिकाणी मी म्हणून जो कोण म्हणतो आहेस, आपण म्हणून जो काही तिसरा तू तिथे आणतो आहेस, वास्तविक तिसरा मी नावाचं तत्व अस्तित्वातच नाही. फक्त आहे ते अष्टधा प्रकृती आहे आणि एक आत्मा नावाचं किंवा ब्रह्म नावाचं तत्व आहे. बस हे दोन घटकच फक्त, म्हणजे देहाच्या अनुषंगाने सुद्धा विचार केला तर हे दोन घटकच महत्वाचे आहेत, हे दोन घटकच आहेत. त्यातलं अष्टधा प्रकृती ही नाहीशी होणारी आहे, ती परिवर्तनशील आहे आणि म्हणून ती मिथ्या आहे. आणि एक आत्मतत्व किंवा ब्रह्मतत्व एवढंच एक सत्य आहे, तेच नित्य आहे आणि तेच माझं खरं स्वरूप आहे.
अशा पद्धतीने अखंड अनुसंधान ठेवण्याचा आपण प्रयत्न करूया आणि या प्रयत्नांना समर्थांनी किंवा सद्गुरूंनी आपल्याला यश द्यावं अशा पद्धतीची त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.